नमस्कार मित्रांनो, मी ऐश्वर्या अमृतकर तुमचं सर्वांचं टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या चॅनलवरती सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला काय सबस्क्राईब करा. आम्ही काय 1 तारखेपासून लाईव्ह लेक्चर चालू करणार आहोत. तर दुपारी 3 वाजल्यापासून तर रात्री 10 पर्यंत काय लाईव्ह लेक्चर असणार. तुम्ही जर कोणत्याही सरळ सेवेची एक्झामची तयारी करत असाल, तुम्ही चॅनलला काय जरूर सबस्क्राईब करा. म्हणजे तुमचं काय आम्ही इथे एकदम एक्सपर्ट फॅकल्टी आहोत. तुम्हाला गणित, बुद्धिमत्ता, जी मराठी हे सगळे सब्जेक्ट काय एकदम बेसिक पासून शिकवले जाणार आहेत. म्हणून या चॅनलला काय करायचंय सबस्क्राईब करायचंय आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये काय टेलिग्रामची लिंक आहे. टेलिग्रामला पण काय सबस्क्राईब करायचं. म्हणजे तुम्हाला काय आम्ही जे व्हिडिओ घेत आहोत त्याच्या लिंक पण तिथे मिळणार आहे ना. आम्ही जे क्वेश्चन तुम्हाला लेक्चर व्हिडिओमध्ये घेत आहोत ते व्हिडिओची पीडीएफ काय त्या याची पीडीएफ काय तुम्हाला टेलिग्राममध्ये मिळणार आहे मित्रांनो. समजलं? जाऊया आपण आपल्या सेशनकडे. रोज दुपारी 3 वाजता 3 ते 4 माझं बुद्धिमत्ताचं लाईव्ह लेक्चर असणार आहे. तुम्हाला जर कोणता टॉपिक अवघड जात असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचं सेशन काय मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल मित्रांनो. बघा, आपण आजचा जो टॉपिक निवडला आहे, त्या टॉपिकचं नाव आहे मित्रांनो, अतिसंभाव्य प्रश्नांचे विश्लेषण. म्हणजे काय? आपण जसं की पेपरला सगळे क्वेश्चन काय मिक्स होत असतं. बुद्धिमत्ता जर आपण एक विषय घेतला, जसे सगळे टाइप काही इनइक्वालिटी असतील, दिशा असेल, तसंच आपण काही ते 3-4 टाइप घेतले आणि त्याचा काय एक क्वेश्चन पेपर तयार केलेला आहे. त्याचा काय आपण आज पेपर घेणार आहोत. आणि तुम्ही काय नुसतं सेशनच ऐकू नका, लेक्चरच अटेंड नका करू. जवळ काय वही पेन घेऊन बसा आणि तुम्ही पण काय क्वेश्चन सॉल्व्ह करा मित्रांनो. चला, मग कोणाकोणाचे पटकन आन्सर तर त्यांनी काय कमेंटमध्ये सांगायचं आहे. जायचं म्हणून आपण आपल्या पहिल्या क्वेश्चनकडे. बघा, आपला पहिला क्वेश्चन काय आहे? कोणत्या टाईपचा वाटतोय मित्रांनो हा पहिला क्वेश्चन? लयबद्ध माला. काय आहे? लयबद्ध माला. याच्यात काय करायचं मित्रांनो? आधी ते अक्षर मोजून घ्यायचे आणि त्याला काय डिव्हाइड करायचं. काय करायचं? डिव्हाइड करायचं. बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. किती येते? 16. मग 16ला काय करायचं आपल्याला डिव्हाइड करायचंय. काय? 4 त्रिक 16 4 4 चोक 16. काय? 4 चोक 16 म्हणजे 4 4चे काय आपल्याला भाग करायचे आहेत. 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4. आता कसं समजणार मित्रांनो, की या रिकाम्या जागेत कोणता अक्षर येणार आहे? कसं समजेल? एकदम सोपा टाइप आहे. बघा काय करायचं? बी, सी, ए. ए नंतर कोण आहे? बघा, आता इथे कोण येणार आहे? बी, सी, ए, ए. म्हणजे इथे कोण येणार आहे? ए येणार आहे. नंतर इथे कोण येणार आहे? सी. बी, सी, ए, ए. बघायचं आजूबाजू की कोण कोणाच्या शेजारी बसलेलं आहे. नंतर बी, सी. बघा, इथे काय इथं नाहीये. इथे काय सी, ए जवळ कोण बसलेला आहे? सी जवळ ए बसलाय. ए, ए. नंतर इथे कोण नाहीये? बी. म्हणजे चारही ठिकाणी काय क्रमाने यायला पाहिजे. काय? चारही ठिकाणी क्रमाने यायला पाहिजे. बी, सी, ए, ए. बी, सी, ए, ए. बी, सी, ए, ए. बी, सी, ए, ए. कोणता पर्याय आहे इथे? ए, सी, ए, बी. बघा, ए, सी, ए, बी पर्याय क्रमांक 1 मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. बघा, नेक्स्ट क्वेश्चन पण त्याच्याच वरती आहे. बघा, आधी सगळे मोजून घ्यायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 12 आहेत. म्हणजे आपण काय आपण 4 4चं करू. 4 त्रिक 12. बघा, 4 4ची फोड करू. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. 4 4ची आपण काय इथे फोड करून घेतली. नंतर आता बघायचं आपल्याला बी, ए मध्ये रिकामी जागा आहे आणि इकडे काय आहे सी. त्यांच्यामध्ये कोण बसणार आहे? तर कसं समजणार आपल्याला? इथे काही लागतंय का लॉजिक बघा. इथे बी आहे. इथं इथे कोण आहे? म्हणजे 3 नंबरला कोण आहे इथे? बी आहे. म्हणजे इथे कोण येणार आहे? बी येणार आहे. 3 नंबरची जागा काय होती? आपली रिकामी होती. दुसऱ्या जागेवर कोण बसलं होतं? बी. आपण इकडे काय तो बी टाकला. इथे काय दुसरी आणि चौथी जागा रिकामी आहे. मग दुसऱ्या जागेवर कोण दिसतंय इथे? ए दिसतोय. कोण दिसतोय? ए. आणि चौथ्या जागेवर कोण इकडे? सी. म्हणजे इथे कोण येणार आहे? सी येणार आहे. आणि इथे पण चौथी जागा रिकामी आहे म्हणजे इथे पण कोण येणार आहे? सी येणार आहे. इकडे-तिकडे बघून घ्यायचं आणि ते काय आपल्याला ॲड करायचं आहे. त्याचा आन्सर काय आलेला आहे? बी, ए, सी, सी. बी, ए, सी, सी पर्याय क्रमांक बी. समजलं मित्रांनो? एकदम सोपा टॉपिक आहे आणि सेशनला काय करायचंय? लाईक करायचंय. आपण पेपर सॉल्व्ह करण्याआधी काय म्हणत असतो? बेस्ट ऑफ लक म्हणत असतो. तसं मग बेस्ट ऑफ लक कशासाठी म्हणायचं मग? सेशनला लाईक केलं म्हणजे काय होणार आहे? बेस्ट ऑफ लक होणार आहे मित्रांनो. समजलं? जायचं पुढे.
बघा याच्यात काय सांगितलंय, एन डी झे एन डी एन टी झेड एजीएम डीजेपी सीजीएम यामध्ये विसंगत गट कोणता आहे? काय सांगितलं त्यांनी, याच्यात विसंग गट कोणता आहे ते बघायचं आहे. कसं ओळखणार बघा, एन टी झेड, नंतर दुसरं आहे ए जी एम, नंतर तिसरा आहे डी जे पी, नंतर चौथा आहे सीजीएम. बघा आणि तुम्हाला मी सांगितलंय की अंक काय पाठ असायला पाहिजे, कोण किती नंबरला येतो. बघा एन किती नंबरला येतो 14, टी किती नंबरला येतो 20 आणि झेड किती नंबरला येतो 26, ए 1 जी 7 एम 13, डी किती नंबरला येतो 4, जे 10, पी 16, सी किती नंबरला येतो 3, जी 7, एम किती नंबरला येतो 13. बघा आता काय याच्यातून आपला विसंगत घटक कोणता आहे ते सांगायचंय. काय विसंगत घटक कोणता आहे ते आपल्याला सांगायचं आहे. बघा कसं सांगणार मित्रांनो, काय लॉजिक लागतंय बघा. 6 मध्ये आपण किती ऍड केलं तर आन्सर 20 येणार आहे. किती ऍड केले 6 मध्ये, सॉरी 14 मध्ये जर आपण 6 ऍड केले, काय 14 मध्ये जर आपण 6 ऍड केले तर आन्सर काय येणार आहे 20. तसंच 20 मध्ये जर आपण काय 6 ऍड केले तर आन्सर काय आलेलं आहे 26. काय दोघं ठिकाणी काय आपण 6 ऍड केले, 14 मध्ये 6 ऍड केले तर 20, 20 मध्ये 6 ऍड केले तर काय 26. तसंच पुढे बघा 1 आणि 7, एकाच जर आपण 6 ऍड केले तर आन्सर काय आलंय 7. तसंच 7 मध्ये जर आपण 6 ऍड केले तर आन्सर काय आलंय 13. आहे की नाही, एकदम सोपा क्वेश्चन आहे. नंतर जे इकडे काय 4 आणि 10, 4 मध्ये जर आपण 6 ऍड केले तर आन्सर काय आलंय 10, 10 मध्ये जर आपण 6 ऍड केले तर आन्सर काय आलेलं आहे 10. तसंच पुढे बघा तिघ सेम दिसताय म्हणजे मग गटातनं बसणारा पर्याय कोणता असेल, पर्याय क्रमांक 4. पण आपण काहीतरी सॉल्व्ह करू. बघा याच्यात काय 3 आणि 7, मग 3 जर आपण 4 ऍड केले तेव्हा आन्सर काय येणार आहे 7. तर 7 जर आपण काय मित्रांनो 6 ऍड केले तर आन्सर काय आलं येणार आहे 13. मग बघा सगळ्या ठिकाणी 6 दिसतोय म्हणजे ते काय आहे, एक वेगळा विसंगत घटक ओळखला म्हणजे ते काय 4 आणि 6 आहे. मग गटात न बसणारा शब्द कोणता आहे सीजीएम, पर्याय क्रमांक 4. काय पर्याय क्रमांक 4 सीजीएम. समजलं, विसंगत घटक ओळखा. नंतर पुढे बघा खालील आकृतीमधील एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे. इथे काय मोजायचं मित्रांनो, त्रिकोण मोजायचं आहे. बघा 1 2 3 4 आणि 5. काय आधी काय करायचं नंबर देऊन द्यायचे, नंतर त्यांची काय ऍडिशन करायची. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5. 1 अधिक 2 किती 3, 3 आणि 3 किती 6, 6 आणि 4 किती मित्रांनो 10, 10 आणि 5 किती 15. म्हणजे या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत 15 त्रिकोण आहेत. किती 15. पर्याय क्रमांक ए. आहे की नाही, एकदम सोपा पेपर आहे मित्रांनो. तुम्ही पण काय क्वेश्चन सॉल्व्ह करा आणि कमेंट मध्ये तुम्ही पण माझ्यासोबत पटापट आन्सर द्या आणि जवळ काय वही पेन घेऊन बसा. हम्म बघा तलाठी भरती 2025, त्यात आम्ही तुम्हाला काय टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या चॅनलवरती काय लाईव्ह लेक्चर घेणार आहोत. त्यात तुम्हाला मी बुद्धिमत्ता सब्जेक्ट शिकवणार आहे. दुपारी 3 ते 4 माझं लाईव्ह लेक्चर असणार आहे. 4 ते 5 सामान्य ज्ञानचं राठोड सरांचं लेक्चर असणार आहे. मराठी व्याकरणचं 7 ते 8 लेक्चर आहे. गणपत उघडे सर एकदम तुम्हाला मराठी व्याकरण भारी शिकवणार आहेत. नंतर 8 ते 9 इंग्रजी व्याकरण त्यांचं अमृतकर सरांचं पण लेक्चर एकदम छान असतं. नंतर अंकगणित 9 ते 10. तर तुम्हाला जर गणिताची भीती घालवायची असेल तर तुम्हाला काय सुहास सरांचं काय लेक्चर अटेंड करायचं, तुम्हाला काय ते एकदम बेसिक पासून शिकवणार आहेत मित्रांनो. मग तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला काय करायचंय सबस्क्राईब करायचंय मित्रांनो. समजलं. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय, खालील आकृतीत एकूण आयात किती आहेत. काय विचार त्यांनी आयत कशाला म्हणत असतो आपण, याला आयत म्हणत असतो. काय याला आयत म्हणत असतो. त्यांनी काय सांगितलंय तर आकृतीत किती आयत आहेत आपल्याला ते बघायचं आहे. पर्याय आहे 14 13 15 आणि 16.
बघा 1, 2, 3, 4 आणि 5 यांची काय आपल्याला ऍडिशन करायची. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5. तर यांचं आन्सर येणार आहे 15. 2 अधिक 1 अधिक 2 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10 10 आणि 5 15. किती त्याच्यात आयत 15 आयत आहेत. पर्याय क्रमांक सी. किती आयत आहेत त्याच्यामध्ये 15 आयत आहेत आणि किती त्याचा पर्याय क्रमांक काय आलेला आहे सी. त्यांच्या आधी काय आपण ऍडिशन करून घेत. समजलं. जायचं पुढे. नंतर आकृतीत किती त्रिकोण आहेत. आकृती आहे, आकृतीत किती त्रिकोण आहेत ते आपल्याला काढायचंय. बघा आपण असं पण मोजू शकतो मित्रांनो. 1, 2, 3 आणि हा एक मोठा 4 म्हणजे त्यात 4 त्रिकोण आहेत असं पण मोजू शकतो. आणि असं जर नाही मोजता आलं तर आपण सरळ पद्धत काय करायची नंबर देऊन टाकायचे. 1, 2, 3. 1, 2, 1 अधिक 2 अधिक 3 यांची काय 6. किती 6 त्रिकोण आहेत. पर्याय क्रमांक डी. किती आहेत 6 त्रिकोण आहेत. नंतर पुढे बघा. एक वाहन तळावरील स्कूटरच्या पुढे 26 आणि मागे 9 असल्यास तेथे एकूण किती वाहने आहेत. बघा वरती काहीतरी वेगळं दिलेलं आणि खाली वेगळं दिलं मित्रांनो. ते काहीतरी मिस्टेक झालेली वाटतं. इथे कुठे 26 दिसतच नाही आणि कुठे 9 दिसतच नाहीये ना. वरचं काहीतरी मिस्टेक झालेलं पण आपण हे खालचं सॉल्व्ह करू. बघा काय काय लॉजिक लागतंय. 2 4 त्यांची दोघांची ऍडिशन केली तर आन्सर काय आलेलं आहे 20 आलेलं आहे. कसं आलं असेल बघा मित्रांनो. 2चा वर्ग काय आहे 2चा वर्ग 4 आणि 4चा वर्ग काय आहे 16. काय 4चा वर्ग 16. 4 अधिक 16 केलं तर आन्सर काय येणार आहे मित्रांनो 20 येणार आहे. काय येणार आहे 20. आलंय 20. तसंच 3चा वर्ग 9चा वर्ग त्यांची ऍडिशन केली तर 90 यायला पाहिजे. बघा 3चा वर्ग काय आहे 9. 9चा वर्ग काय आहे 81. काय 9चा वर्ग 81. 81 अधिक 9 केले तर आन्सर काय येणार आहे मित्रांनो 90. काय आन्सर आलंय 90 आहे 90. तसं आपल्याला इथलं आन्सर काढायचंय. बघा 1चा वर्ग आणि 7चा वर्ग. बघा 1चा वर्ग काय मित्रांनो 1 आणि 7चा वर्ग आहे 49. काय 7चा वर्ग 49. 1 अधिक 49 केले तर आन्सर काय येणार आहे 50. काय आन्सर येणार आहे 50. म्हणजे मग या इथं काय येणार आहे 50. पर्याय क्रमांक सी मित्रांनो. एकदम सोपा क्वेश्चन होता. काय 2 4 आणि 20 काय लॉजिक लावलं तर मग आपण ते वर्ग 2चा वर्ग काय 4 4चा वर्ग काय 16 ते 4 अधिक 16 केलं तर आन्सर काय येणार आहे 20. 3चा वर्ग 9 9चा वर्ग 81 9 अधिक 81 केले तर आन्सर काय आलंय 90. 1चा वर्ग 1 7चा वर्ग 49 1 अधिक 49 केले तर आन्सर काय आलंय 50. समजलं. जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. काय सांगितलं त्यांनी प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. प्रश्नचिन्ह कुठे दिसतोय इथे दिसतोय. आता काय लॉजिक लागतंय बघा मित्रांनो. इथे 3 4 9 16 इथे 2 3 49 1 5 काय लॉजिक लागतंय सांगा बरं मित्रांनो. काय करू शकता तुम्ही इथे बघा 3चा वर्ग काय मित्रांनो 3चा वर्ग काय 9 4चा वर्ग काय 16 इथे पण काय वर्गच आहे. बघा 3चा वर्ग आहे 9 4चा वर्ग आहे 16. तसंच 2चा वर्ग आहे 4 3चा वर्ग आहे 9. काय 2चा वर्ग 4 3चा वर्ग 9 आहे 4 आणि 9. तसंच काय 1चा वर्ग काय मित्रांनो 1 आणि 5चा वर्ग आहे 25. काय 5चा वर्ग 25. मग इथे काय येणार आहे 1 25. काय येणार आहे 1 25. पर्याय क्रमांक ए. आहे की नाही एकदम सोपं. जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. पर्याय आहे 5 6 7 8.
प्रश्नचिन्ह कुठे दिसतोय? इथे. तर मग प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल आपल्याला ते विचारलेलं आहे. बघा काय करायचं आहे? त्याचं आन्सर काय आलेलं आहे इथे 9. कसं आलं असेल बघा मित्रांनो. 5 अधिक 12 यांची काय करायची आपल्याला ॲडिशन आणि नंतर काय -2 अधिक 6. पहिला याचा सॉल्व्ह करू. 5 आणि 12 किती होणार आहे मित्रांनो? 5 अधिक 12 17 -2 अधिक 6 किती 8. मग 17 मधून जर 8 मायनस केले तर आन्सर काय आलंय 9. आहे का आन्सर 9? तसंच याचं पण काय आडवी बेरीज नंतर उभी बेरीज नंतर आलेला आन्सर म्हणून काय वजाबाकी करायची. 10 अधिक 8 मायनस 6 अधिक 4. 10 आणि 8 किती 18 मायनस 6 अधिक 4 किती 10. 18 मधून 10 मायनस केले तर आन्सर काय येणार आहे 8. काय आन्सर येणार आहे 8. आलाय का आन्सर 8. तसंच आपल्याला काय इकडचं सॉल्व्ह करायचंय बघा. 3 अधिक 7 प्लस 4 अधिक 1. बघा 3 अधिक 7 किती 10. 4 अधिक 1 किती 5. सॉरी इथे प्लस यायला पाहिजे. इथे मायनस चिन्ह दिलं गेलं. काय 3 अधिक 7 किती 10. 4 अधिक 5 4 अधिक 1 किती 5. 10 मधून जर 5 मायनस केले तर आन्सर काय येणार आहे 5. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार आहे 5. पर्याय क्रमांक 1. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन. बघा तलाठी भरती 2025 आम्ही काय मित्रांनो 1 तारखेपासून लाईव्ह लेक्चर घेणार आहोत. त्यात मी तुम्हाला बुद्धिमत्ता हा सब्जेक्ट शिकवणार आहे. नंतर सामान्य ज्ञान 4 ते 5 लाईव्ह लेक्चर आहे. मराठी व्याकरणचं 7 ते 8 लाईव्ह लेक्चर आहे. इंग्रजी व्याकरणचं 8 ते 9 लाईव्ह लेक्चर आहे आणि अंकगणितचं 9 ते 10 लाईव्ह लेक्चर आहे. तुम्हाला काय ह्या चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला काय करायचंय सबस्क्राईब करायचंय आणि तुमच्या मित्रमैत्रिणी पण कोणी पण जर सरळ सेवेची, तलाठी भरतीची कोणत्याही एक्झामची तयारी करत असाल त्यांना पण काय ही लिंक जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. म्हणजे त्यांना पण काय या संधीचा फायदा व्हायला पाहिजे. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय GIRL गर्ल बरोबर काय 7 9 1 8 12. तसंच आपला HEAR बरोबर काढायचंय. कसं काढणार बघा मित्रांनो आणि त्याच्याबरोबर हे 7 9 18 12 कसं आलं असेल. काय करायचं आधी ABCD लिहून घ्यायची. काय ABCD. ABCD कशी लक्षात ठेवायची माहिती ना? माझा अक्षर मालिकेचा व्हिडिओ आहे त्यात तुम्ही तो बघू शकतात. A to Z पर्यंत कसं लक्षात ठेवायचं एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगितलेलं आहे मित्रांनो. काय एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगितलेलं आहे. बघा A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M. इकडे जास्त झालं. इकडे नवीन लिहिते मित्रांनो. बघा A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M. नंतर NOP Q R S T U V W X Y Z लिहून घेतली. नंतर त्यांना काय नंबर द्यायचे आहेत. आपल्याला काय G बरोबर काय आलेलं ते सांगायचं आहे. बघा 1 2 3 झालं लिहून. आता बघा G किती नंबरला आलेला आहे 7 नंबरला आलेला आहे. काय G किती नंबरला आहे GIRL. G किती नंबरला आहे तो ABCD मध्ये सांगा बरं 7 नंबरला आलेला आहे. काय G 7 नंबरला. I किती नंबरला आहे 9 नंबरला आहे. किती नंबरला आहे 9. R किती नंबरला आहे ABCD मध्ये 18 नंबरला आहे. नंतर L किती नंबरला दिसतोय 12. आहे का वरती आन्सर
7 9 18 12 7 9 18 12. सर आपल्याला HEARचं काढायचं आहे. बघा काय येईल बरं सर त्याला सांगा. HEAR. एच किती नंबरला येतो एबीसीडी मध्ये? शोधा बरं किती नंबरला दिसतोय एच एबीसीडी मध्ये? 8 नंबरला. ए किती नंबरला दिसतोय? 5 नंबरला दिसतोय. किती नंबरला दिसतोय? 5. ए किती नंबरला आहे? 1. आर किती नंबरला आहे? 18. तर काय आन्सर आलेला आहे? 8 5 1 18. बघा 8 5 1 18 पर्याय क्रमांक बी आहे की नाही. एकदम सोपा क्वेश्चन मित्रांनो. मग असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला काय करायचं या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि सेशनला पण काय जास्तीत जास्त लाईक करायचं आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पण काय ही लिंक जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. समजलं. जायचं पुढे. बघा इथे काय सांगितलंय इथे पण तेच आहे मित्रांनो सेम. जर BAT बॅट बरोबर काय 2 1 2 0 तर ट्राय बरोबर काय येणार आहे. बघा इथे पण काय ABCD लिहून द्यायची. बघा HIJKLM NOPQRSTUVWXYZ. त्यांना काय नंतर नंबर देऊन द्यायचे. दिले नंबर. नंतर काय BAT. बी किती नंबरला आलेला सांगा बरं एबीसीडी मध्ये. बी किती नंबरला दिसतोय 2. म्हणजे बी बरोबर काय आहे 2. ए किती नंबरला दिसतोय एबीसीडी मध्ये 1 नंबरला दिसतोय. नंतर टी किती नंबरला दिसतोय 20. हा एक आन्सर 2 1 20. तसं आपल्याला काय ट्राय बरोबर काढायचं आहे. सांगा बरं टी किती नंबरला येतो एबीसीडी मध्ये 20. आर 18 आणि वाय किती नंबरला आहे 25. 20 18 25. बघा 20 18 2 पर्याय क्रमांक सी 20 18 25 आहे की नाही. एकदम सोपा क्वेश्चन मित्रांनो. जायचं पुढे. बघा जर सी बरोबर 27 ई बरोबर 125 तर एच बरोबर काय येणार आहे. आता काय लॉजिक लागतंय बघा बरं. सी बरोबर कसं काय 25 येणार आहे. सी किती नंबरला येतो एबीसीडी मध्ये 3 नंबरला येतो. सी किती नंबरला येतो 3 नंबरला येतो. तर मग सी सी बरोबर 27 कसं काय आलं असेल. मग काय मित्रांनो ते तीनाचा क्यूब आहे. काय तीनाचा क्यूब काय येतोय 27. काय तीनाचा क्यूब 27 आहे. नंतर ई किती नंबरला येतो एबीसीडी मध्ये 5 नंबरला येतो. काय ई किती नंबरला येतो एबीसीडी मध्ये 5 नंबरला येतो. तर मग 5चा क्यूब काय आहे 125. काय 5चा क्यूब 125. तर मग एच किती नंबरला येतो एबीसीडी मध्ये ते तुम्ही सांगायचं आहे आणि एच किती नंबरला येतो त्या नंबरचा क्यूब काय आहे ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं आहे. काय त्याचा तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवलेलं आहे. एकदम सोपं झालेलं आहे तुम्हाला आता पुढे चालण्यासाठी. तर एच किती नंबरला येतो आणि त्याचा क्यूब काय आहे ते मला तुम्ही कमेंट मध्ये सांगायचंय मित्रांनो. समजलं. जायचं पुढे. बघा मित्रांनो आमचं टिक्कर मराठी सरळ सेवा भरती हे टेलिग्रामला सॉरी प्ले स्टोअरला पण ऍप आहे. तर मग तुम्हाला काय तुम्हाला जर बॅच परचेस करायची असेल तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती काय संपर्क करायचा आहे आणि काय बॅच परचेस करायची आहे. तुम्हाला जर कुठला डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा. तर आमचं टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनलला पण काय सबस्क्राईब करायचं मित्रांनो आणि काय सेशनला जास्तीत जास्त लाईक करायचं आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला काय करायचंय सबस्क्राईब करायचं. थँक्यू.